हे बघा इन्स्पेक्टर, तुम्ही जर आम्हाला काही सांगणार नसाल तर तिकडच्या पोलीस स्टेशनमध्ये जायची परवानगी तरी द्या. अहो कुठवर आम्ही अधांतरी राहायचं? हे बघा काका, शांत व्हा. अहो माझ्या हातात काही नाहीये. तिकडून इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय मी तुम्हाला कुठलीच माहिती देऊ शकत नाही. अरे काय काय सांगू शकत नाही, काय सांगू शकत नाही, सगळ्यापासून एकच उत्तर लावलंय. एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय, बस जळून खाक झालीये, कोळसा झालाय, बसमध्ये कोण आहे त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि तुम्ही सकाळपासून एकच उत्तर देताय. अरे तुम्हाला एवढा वेळ लागणार असेल ना चौकशीला, तर तुमच्या पोलिसांचा उपयोग तरी काय? तुला पोलिसांशी बोलायचा हा टोन वापरायचा असेल ना, तर नाईलाजाने तुला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढावं लागेल. पण ते माझ्या मित्राचा पत्ता लागत नाहीये आणि तुम्हाला वाटतं मी शांतपणे बोलावा? हा, तुम्ही मला इथून बाहेर कसे काढतात ना मी बघतोच. जर का मी असे वागणार असेल ना, तर आम्ही कोणाकडे जायचं मला सांगा ना. बबन बबन ऐक माझं. बघ इथे चिडचिड करून काहीच होणार नाहीये. शांत होत. वकील आहात ना, समजवा त्याला पोलिसांशी कुठल्या भाषेत बोलावं, नाहीतर त्याचा परिणाम काय होईल ना सांगा त्याला. इन्स्पेक्टर साहेब, कसं आहे आता आमचे सुद्धा पेशन्स संपत चालले. हो, ऍक्सिडेंट होऊन 24 तास झाले, अजून आम्हाला कसलीही माहिती नाहीये. श्रेयस काल रात्री घरातून निघाला, आता कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे, त्याचं काय झालंय मला काहीच कळत नाहीये. हो, तुम्ही सुद्धा सांगताय तुम्हालाही काही माहित नाहीये. मला सांगा या अवस्थेत आम्ही काय करायचं? चल विद्युत, चल आपण जिथे ऍक्सिडेंट झाला ना त्या ठिकाणी जाऊया. इथे वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. चल, माझ्या मुलाचा शोध मलाच घ्यायला हवा ना. चल 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 लवकर. काका आहे बघा, शांत व्हा. बसा तुम्ही, बसा. आपण शांत बसा. ऍक्सिडेंट स्पॉटला जाऊन काही उपयोग होणार नाहीये. तुमच्या हाती काही घावणार नाहीये. अहो ऐका माझं. अहो तिकडे गेल्यावर प्रवाशांचे नातेवाईक, मीडिया, संपूर्ण गर्दी आहे. सगळा गोंधळ उडलाय तिकडे. सगळीकडे आम्ही बॅरिकेड्स लावलेत. गर्दी कंट्रोल नाही झाली तर आम्हाला पोलिसांना स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायच्या ऑर्डर्स आहेत. आणि हे बघा, पोलिसांना कॉपरेट केलं तरच वेळेत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल. आणि काका, त्या बसमध्ये तुमच्या मुलासोबत बाकीचे प्रवासीही होते, पण त्यातला एकही वाचला नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, हे असं बोलू नका. असे शब्द तुम्ही तुमच्या तोंडून काढू नका. माझ्या शरीराचं काही होऊ शकत नाही. श्रेयस माझा सुखरूप बसेल. श्रेयसला नाही काही होऊ शकत. बाबा प्लीज शांत व्हा. हे बघा इथे चिडचिड करून काहीच होणार नाहीये. प्लीज. इन्स्पेक्टर साहेब, मला तिकडच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा नंबर द्याल का प्लीज? मी जरा माझ्या पद्धतीने बोलून बघतो. हो, त्याचा काही उपयोग होणार नाही. ते पण तुम्हाला अशीच उत्तरं देतील. बघा माझं ऐका, तिथे जाऊन पण तुमच्या हाती काहीच लागणार नाहीये. आणि काकांना तर अजिबात नेऊ नका, कारण की तिकडचा एवढा गडबडलेला माहोल पाहून काकांना खूप त्रास होईल. मला तिकडचं काही अपडेट मिळालं तर ती माहिती तुम्हाला मी देईन. आणि आमची टीम कालपासून हेच काम करते. जय हिंद साहेब. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. जैन सर. सर आता एक रिपोर्ट आलाय, कन्फर्म आहे का तो? रिपोर्ट मधला काउंट? ओके सर. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? हा त्याच ॲक्सिडेंट संदर्भातला रिपोर्ट आहे का? हो. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी टू से, सगळे ऑन द स्पॉट गेले. सगळे म्हणजे? हो, म्हणजे त्या बसमध्ये एकूण 27 प्रवासी होते आणि क्लीनर प्लस ड्रायव्हर अशा 29 बॉड्या घटनास्थळी सापडल्या. नाही, हे शक्य नाही. बॉडीज म्हणजे श्रेयस? डेड बॉडीज, नो सर्वायव्हर. बसनी पेट घेतल्यामुळे एकही प्रवासी वाचला नाहीये.
अनफॉर्च्युनेटली हा रिपोर्ट मी तुमच्या समोरच कन्फर्म केलाय. इट्स अ रियालिटी. ओ साहेब, आताच चौकीतून ताजी खबर घेऊन आलोय. सगळे डेड. न्यूज मध्ये सांगतायत ऍक्सिडेंट झाला, पण तो कोणी घडून आणला हे कुणालाच माहिती नाही. याला म्हणतात सुंटी वाचून खोकला केला. तो श्रेयस तर गचकला, पण त्याच्या नावाने आपल्यावर काही बिल फाटलं नाही, हे महत्वाचं. काय बिचारा श्रेयस वाघमारे, त्याच्या आत्म्याला शांती मिळो. माझ्या विरोधात पुरावे गोळा करायला निघाला होतास ना, स्वतःच खपलंस. ओ पण साहेब, एक लोचा झालाय ना. तो आंबेकर सटकला ना, त्याचा पत्ता त्या श्रेयस वाघमारेकडे होता. आता तो श्रेयस वाघमारे आणि पत्ता पण. हे त्या आंबेडकरचं सोड, त्याची मला भीती कधीच नव्हती. उलट श्रेयस वाघमारे त्याला स्वतःबरोबर घेऊन आला असता ना, तर प्रॉब्लेम झाला असता. त्याची ऑलरेडी फाटली आहे म्हणून तो गावी पाहला. आता तो आपण पुन्हा कधीच इथे येणार नाही, आणि समजा आला तर आपण बघून घेऊ. जा निघ. पण साहेब ते. अरे हो, येतो ना. अरे आज तुला पण खुश करू. नीट मोजून घे. पण साहेब, या गरीबाला कधी विसरू नका. हा, मी विसरायच्या आधी तूच मला विसरून जा. यापुढे कधीच माझ्या डोळ्यासमोर येऊ नकोस. निघ. येतो साहेब. श्रेयस वाघमारेचा चॅप्टर खल्लास. मला माहिती तुझं आमच्याकडे नेहमीच लक्ष आहे, आणि आत्ता ह्या क्षणी तू आमची परीक्षा घेतोयस, हो ना? आणि तू बरोबर असताना काही चुकीचं घडणार नाहीये, आणि माझी खात्री आहे. बाबा, बाबा, हे सगळं कसं होऊन बसलंय रे? बाबा शांत व्हा. माझा श्रेयस मला सोडून नाही जाऊ शकत. परमेश्वरा, अरे श्रेयस पेक्षा मला उचललं असतं तर किती बरं. बाबा असं काय बोलताय तुम्ही? अहो असं काय बोलताय? शांत व्हा. आता उज्ज्वलाला, अश्विनीला, त्या दोन लेकरांना काय सांगू मी? काय उत्तर देऊ? मला एका बापाला जीवनदान देणारा मुलगा होता रे. त्याच्या किडनीवर जगतोय ना मी. आता सांग, त्याच्याशिवाय कसं जगू मी? बाबा तुम्ही असं बोललात तर कसं चालेल? काका, अहो असं नका बोलू. तुम्ही तसं खचलात तर घरच्यांना कोण सांभाळेल? काका, आता तुम्हाला खंबीर राहायला हवं. हा विद्युत,
चला घरी जायला हवं. घरी चला बघूया. अश्विनी आणि सावकाश. उज्ज्वला. याचा फोनच लागत नाहीये. अहो तुमचा फोनच लागत नाहीये. सकाळपासून काहीतरी टीव्हीवर विचित्र बातम्या ऐकायला मिळत आहेत. घरातले सगळे टेन्शन मध्ये आणि माझ्या मनात केवढे वाईट साईड विचार येत आहेत माहिती. हे बघा, ही व्हॉइस नोट मिळाल्यावर ना तुम्ही फोन करा लगेच. वाट बघते मी तुमची. आई आजोबा आणि मामा आलेत. हो येते. चल. काय झालं बोला ना. पोलीस काय म्हणाले? माझा श्रेयस बरा आहे ना? तो कधी घरी येणार सांगा ना. अरे विद्युत तू तरी बोल ना. कसं आहे माझा श्रेयस? कुठे आहे? प्लीज सांगा ना काय झालंय. असे गप्प बसू नका. बाबा बोला ना काय झालंय. शिल्पी काय झालंय? तुझा दादा आपल्याला सोडून गेला बेटा. काहीतरी बोलू नका हो बाबा. उगाच काहीतरी बोलूच नका तुम्ही. काय बोलताय? आपला श्रेयस गेला म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? आई पोलिसांनी सांगितलं की सगळे प्रवासी जागेवरच. रे विद्युत, अरे काय बोलतोयस तू? माझ्या दादाला काही झालेलं नाही. काही झालेलं नाही. आताच हाती आलेल्या अपडेट अनुसार काल रात्री झालेल्या बस अपघातात सर्व प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हा अपघात इतका भीषण होता की प्रवासी झोपेतच होरपळून मेले. या गाडीतल्या 27 प्रवासी आणि ड्रायव्हर क्लीनर यांच्यासाठी नवीन दिवस कधी उजळलाच नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटल्यानंतरच ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील. तुम्ही सगळेजण रडणं थांबवाल का प्लीज? हा, त्यांना काही झालेलं नाहीये. नका ना रडू. असं उगाच रडताय. ताई आय एम सॉरी, पण मी तुझी अपेक्षा समजू शकतो ग, पण श्रेयस गेलाय. काही बोलतोयस का विद्युत तू? तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. यांना काही झालेलं नाहीये. बाबा मयू, आधी रडणं थांबव. बाबांना काही झालेलं नाहीये, मी सांगते ना. हे बघ, ज्या काही डेड बॉडीज तिथे मिळाल्या आहेत ना, जे काही आपण ऐकले त्यात तुझ्या बाबांची डेड बॉडीज नाहीये बाळा. अरे काय झालंय? का सगळे रडताय तुम्ही? बाबा निदान तुम्ही तरी ह्या सगळ्यांना सांगा ना असं काही झालेलं नाही म्हणून. का रडतायत सगळे? हे बघा, तुम्हीच सांगता ना मला की असं भरल्या घरात रडायचं नाही म्हणून. अश्विनी आय एम सॉरी बेटा. ताई ऐक माझं, तू बस आधी. तू बसून घे. अरे मी का बसू? असं काय झालंय सांग ना मला तू. ताई तू समजत का नाहीये सगळं? अरे तू का समजत नाहीयेस? यांना काहीही झालेलं नाहीये.
आई सावरा स्वतःला. पोलिसांची बोलणं झालं का? काय म्हणाले ते? सेक्रेटरी साहेब, ऍक्सिडेंट इतका मोठा होता की त्यात कोणीच वाचलं नाही. कोणत्या चुकीची शिक्षा देव देतोय माहित नाही. श्रेयसच्या जागी देवाने मला नेलं असतं ना, चाललं असतं. माझा श्रेयस. आई मी त्याला जाऊच द्यायला नको होतो. उज्ज्वला ताई, तुम्ही अशा खचला तर अश्विनीला कोण सावरेल? तुम्हाला आता धीरानं घ्यावं लागेल. अरे तुम्ही सगळे, मी तुमच्यासाठी चहा आणते आणि कंठाळ काकू तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. अगं अश्विनी, काय चाललंय तुझं? आपला श्रेयस सुखरूप आहे तो आई. ते वहिनी प्लीज रियालिटी ऍक्सेप्ट कर. जे झालंय ते समजून घ्यायचा प्रयत्न कर वहिनी प्लीज. उलट ना तुम्हीच सगळ्यांनी समजून घ्या. हे बघ, त्यांना काहीही झालेलं नाहीये आणि त्यांनी ना मला जातळी प्रॉमिस केलं होतं की ते लवकर घरी येतील आणि ते सुखरूप आहेत खरंच. मी चहा आणते सगळ्यांसाठी. माझ्या मते ना अश्विनीला धक्का बसलाय. आपल्या जवळची व्यक्ती अशी अचानक जाणं सहन करणं कठीण असतं. कठीण आहे. मी आत्ताच सगळ्यांसमोर सांगितलं ना हा की त्यांना काही झालेलं नाहीये, ते सुखरूप आहेत असं बोलले मी. का का बोलताय तुम्ही असं? सांगा ना, का? तुम्हाला का कळत नाहीये? आई वहिनी. इन्स्पेक्टर साहेब, आपण पुढची प्रोसिजर जरा लवकर करूया आणि आम्हाला डेड बॉडी कधी आयडेंटिफाय करायला मिळेल? हे बघा, सगळ्या बॉड्या एकत्र इथेच आणल्या जाणार आहेत. तेव्हा तुम्हाला तिथे जाऊन तुमच्या नातेवाईकाची बॉडी आयडेंटिफाय करावी लागेल. बाबन, आपल्याला बाबांना घेऊन जावं लागेल बॉडी आयडेंटिफाय करायला. नाही, नको. त्यांना उगाच घेऊन जाऊ नका. त्यांना हे सगळं बघवणार नाही. अहो, 40 ते 90% प्रमाणे बॉडी बंद झाल्या आहेत तिकडे. आयडेंटिफिकेशन तर कठीणच आहे. त्यांना तिथे नेऊ नका, त्यांना खूप त्रास होईल. आणि हे बघा, जायचंच असेल तर तुम्ही दोघं जावा. पण नंतर तर सगळं बघणारच आहे ना. अहो, शक्यतो बघा, अवॉइड झालेलं घरच्यांना बेटर आहे ना. विद्युत म्हणजे आपल्याला श्रेयसचं शेवट बघता पण येणार नाहीये का? घरी काय सांगणार आहे आपण? घरची वाट बघत असतील. हे असं काही झालंय हे वहिनी ऍक्सेप्ट करायला पण तयार नाही. बघूया. इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला बॉडी कधी आयडेंटिफाय करायला मिळेल ते मला तुम्ही फोन करून कळवाल का? सॉरी, याचा फॉलोअप पण तुम्हालाच घ्यावा लागेल. ऑलरेडी माझ्या डोक्यावर खूप प्रेशर आहे. ठीक आहे. घरून फोन आहे. हॅलो, काय? मी घरी पोहोचतो. पवन, चल. त्यांना मोठा मानसिक धक्का बसलाय, त्यामुळेच त्यांना चक्कर आली. डॉक्टर तिची अवस्था बघवत नाहीये. ती सत्य स्वीकारायला तयारच नाहीये. ट्रॉमामुळे त्या डिनायल मध्ये आहेत. शी नीड्स टू एक्सप्रेस. त्यांनी जर आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो. त्यांनी रडलं पाहिजे. आम्ही काय करायला पाहिजे? मिस्टर श्रेयस आता या जगात नाहीत हे सत्य त्यांना ऍक्सेप्ट करायला लावा. त्यांच्याशी बोला. हे बघ मळी, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. हे बघ, आपल्या आधी काही झालं असलं ना तरी मी आता तुझ्या सोबत आहे. इकडे बघ, तू तुझ्या बाबांसारखी ब्रेव आहेस ना.
मग आता रडायचं नाही. बघ तू आता वरती जा तुझ्या आईकडे. तिला तुझी जास्त गरज आहे. तू नाही येतेस वरती. त्याची हिंमत नाही होते मयुरी वरती यायची. तू जा, मी विद्युत सर आले ना की त्यांच्याशी बोलतो. मयुरी वाघमारे आणि हा बाबा, ताई, अजूनही बेशुद्धच आहे. श्रेयसला काही झालं नाही, श्रेयसला काही झालं नाही, एवढं एकच वाक्य बोलते. कोणाचं काही ऐकत नाही. धक्क्याने वाहणार आपल्या तिचं. तुम्ही काहीतरी करा ना, माझ्या श्रेयसला परत आणा.